आणि हा व्यवसाय प्रशिक्षण असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही व्यवसायाकडे वळा, सगळ्यांना नोकऱ्या भेट. मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पोहोचलो आहोत पार्वती महाविद्यालय गोरेगाव या ठिकाणी. आपण आज चर्चा करणार आहोत पार्वती महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्रिन्सिपल आदरणीय LD रांगडाले सर यांच्याशी, आणि त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत ह्या कॉलेजची स्थापना करण्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय, परत काय काय कोर्सेस या ठिकाणी ते चालवतात, काय त्यांची या विद्यार्थ्यांची यशोगाथा या ठिकाणी राहिलेली आहे, परत भविष्यात त्यांचं काय प्लॅनिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी सरांना मी विनंती करतो, सर आपण आपला एक छोटा परिचय द्यावा, त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार, मी लीलेश्वर धनलाल रांगडाले. माझं गाव डव्हा आहे आणि 2003 पासनं मी ह्या संस्थेची सुरुवात केलेली आहे, पार्वती बौद्धिक विकास संस्था. आणि माझं शिक्षण या विषयात नसून मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असून सुद्धा मला एक आवड होती की संस्था आपण ओपन करावं अच्छा. आणि समाजाप्रती जे काही कामं करता येतील NGOच्या माध्यमातून ते करावं. त्यामुळं आम्ही माझं ॲग्रिकल्चर असल्यामुळं मी नेहमी ॲग्रिकल्चरचा एक प्रोजेक्ट आपल्याकडे ठेवलेला आहे. आत्तागत म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झाले ते सुरू आहे. 20 वर्ष मी ॲग्रिकल्चरचा एक प्रोजेक्ट ठेवतो. असे आम्ही कृषी क्षेत्रातला महिलांचा सहभाग, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, आदर्श गाव, त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप ॲग्रिकल्चरचे, अशा आम्ही कितीतरी जे योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी प्लस समाजासाठी आम्ही आतापर्यंत केलेले आहे. अच्छा. आणि 2004-05 ला आम्ही पहिला प्रस्ताव एक व्यवसाय प्रशिक्षणाचा आम्ही टाकावा आणि आम्हाला एक बसण्याची जागा मिळेल आणि NGO साठी एक ऑफिसची आवश्यकता असते. आणि त्यामुळं मी गोरेगावला आम्ही फुलचूरला अगोदर आपला ऑफिस ठेवलेला होता NGOचा, पण त्यानंतर 2003 ते 2005 पर्यंत 6 पर्यंत आम्ही फुलचूर पेठला आम्ही ऑफिस ठेवलेलं आहे. त्यानंतर मग आम्ही इथं गोरेगावला एक छोटेखानी एक व्यवसाय प्रशिक्षण सुरू करावं आणि आमच्या संस्थेचे संस्थापक रविकांत बोपचे आणि मी ही संस्था सुरू केली. आणि आमचा त्याच्यातला मेन उद्देश हाच होता की मी आपल्या क्षेत्रात असे नाविन्यपूर्ण जे कोर्स आहेत ते आणावं. कारण ITI म्हटलं की सर्वांना फिटर, इलेक्ट्रिशियन आणि हे 2-3च ट्रेड माहीत असतात. आणि त्याच्यातनं आपल्या इकडचे पोरं हे त्या क्षेत्रात जाऊ शकत नाही. आम्ही ज्या क्षेत्रात आम्ही बघतो की पंचायत समितीला स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाच्या जी जागा आहे किंवा MI ला आहे किंवा अशा बऱ्याचशा जे सिव्हिल डिपार्टमेंटची कामं करतात, त्यामध्ये आमच्या इकडचा मुलगा पुढे दिसत नव्हता. पॉलिटेक्निक आणि BE आपल्याकडे कॉलेज आहे, पण बरेचसे विद्यार्थी आपल्याकडचे BE पॉलिटेक्निकला त्या काळात जात नव्हते. आणि जे मोजके पोरं जायचे ते नागपूर आणि मुंबई किंवा जे दुसऱ्या शहरात जाऊन करत होते. आणि त्यामुळे आम्ही असा विचार केला की बा आम्ही जेव्हा पंचायत समितीला बघत होतो तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायकचे बरेचसे विद्यार्थी पूर्ण एक तर पश्चिम महाराष्ट्रातले किंवा मराठवाड्याचेच पोरं यायचे किंवा अमरावतीकडचे पोरं इकडे यायचे. म्हणून आम्ही मग हा सुरुवात केली की मी असे कोर्स आणायचे इथं की जेणेकरून आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. म्हणून आम्ही सर्वप्रथम कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि आर्किटेक्ट ड्रॉप्समन म्हणजे वास्तुशास्त्र आर्किटेक्ट ज्याला म्हणतात व्होकेशनल कोर्स आणले. त्याचबरोबर ब्युटी कल्चरचे कोर्स आणले, क्राफ्ट डिएट सारखे कोर्स आणले. असे जवळजवळ 10 कोर्स आम्ही आणले. आणि म्हणजे एकाच वर्षात आणले नाही, पण ते कालांतराने आम्ही ते आणले. पण त्याच्यात आम्हाला हे लक्षात आलं की जे जे विद्यार्थ्यांच्या कामाचे आहेत, ज्यांच्यामुळे त्यांना जॉबही भेटतो, त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्याची एक संधी भेटते. आणि हा व्यवसाय प्रशिक्षण असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही व्यवसायाकडे वळा, सगळ्यांना नोकऱ्या भेटणं म्हणजे मुश्किल आहे, शक्य नाही आहे आणि ते भेटू शकत नाही. म्हणून आम्ही व्यवसाय प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांना वळवलं आणि अशा विद्यार्थ्यांना आणलं. ऍक्च्युली हा कोर्स रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजे 10वीच्या नंतरचा कोर्स आहे, प्रॅक्टिकल कोर्स आहे. आणि 10वीच्या नंतरचे कोर्स असल्या कारणानं हा जर विद्यार्थी कोणी 10वीच्या नंतर डायरेक्ट विद्यार्थी आला तर त्याला 11वी-12वी करण्याची आवश्यकता नाहीये. कारण आपल्या बोर्डाकडनं त्याला 10+2 ग्रॅड्युएशन दिलेलं आहे. पण आपल्या इकडे सगळीकडे ज्युनियर कॉलेज सुरू झाले, आणि त्यामुळे बरेचसे 10वीचे विद्यार्थी 11वी-12वीला जातात आणि त्याच्यानंतरच मग ते आमच्याकडे येतात. पण आमची शोकांतिका अशी होती की जेव्हा आम्ही सुरुवात केली तर त्यावेळेस
बरेचसे त्या काळात खूप डीएड झालेले विद्यार्थी होते बरोबर. आणि त्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या भेटत नव्हत्या. हो. तर असे बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे आले डीएड आणि केलेले डीएड केलेले अच्छा. विद्यार्थी आणि हा. त्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे हा कोर्स केला. हा, हा, हा. आणि तेव्हाच्या 2008 आणि 9च्या बॅचेसचे जे विद्यार्थी निघाले हो, हो, आणि जेव्हा महात्मा गांधी रोजगार हमी योजना आली, हो. म्हणजे अगोदरपासून आहे, पण बरोबर. त्यामध्ये जेव्हा तांत्रिक अधिकारीची पोस्ट ही आमच्या कोर्सनी भरण्यात आली, अच्छा. तर त्यावेळेस माझ्याकडेच माझ्याच एनजीओला तो प्रोजेक्ट होता हो, हो, आणि हो. त्यामुळे मी पहिल्याच खेपेमध्ये आपल्या कॉलेजच्या 17 विद्यार्थ्यांना त्याचा जॉब दिलं. अच्छा, अच्छा. हा, आणि हा. ते विद्यार्थी मग जेव्हा ते समाजात गेले हो, आणि आपल्या आपल्या डिपार्टमेंटला गेले आणि हम्म. जेव्हा त्याची थोडीशी प्रचिती हो, झाली, हो. त्यामुळेच मग विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले. बरोबर. पण आमच्याकडे डायरेक्ट 10वीच्या नंतरचा विद्यार्थी कधी आला नाही. अच्छा. आम्ही बऱ्याचशा शाळेत जाऊन त्याचं ओरिएंटेशन दिलं, हम्म. बऱ्याचशा यांना सांगितलं, हम्म. पण पोरं काही आले नाही. हम्म. पण मग आमच्याकडे कोणतं पोरं यायचे तर ज्यांचं पॉली झालेलं आहे, झालेलं आहे. बीई झालेलं आहे, हम्म. बीएससी झालेले आहेत, काही हम्म. बीएससी फेल आहेत हम्म. किंवा जे कॉमर्समध्ये आहेत, हम्म. आर्टमध्ये आहेत, असेच बरोबर. विद्यार्थी आले. अच्छा. आणि ते पोरं पूर्ण एरियात फिरायचे. हम्म. जेव्हा ते बाहेर जॉबला जायचे आणि तेव्हा त्यांना कोणतरी डिप्लोमा विचारत होता, बरोबर. असे विद्यार्थी आमच्यापर्यंत आले अच्छा. आणि ज्यांना खरंच गरज आहे हो. असे विद्यार्थी आले. हो, हो. आणि ते विद्यार्थी आज मला सांगायला हम्म. एकदम म्हणजे हर्ष होत हो, आहे हो, हो. की खरंच आमचे पोरं 2008 पासून तर आतापर्यंत स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 100च्या वरून पोरं आतापर्यंत झालेले असतील. अच्छा. आणि प्रायव्हेट कंपनीला तर आम्हीच बऱ्याचशा कंपन्या इथं बोलवल्या. ती कालब्रो असेल किंवा स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून एक अमरावतीची संस्था होती, त्यांना बोलवलं आम्ही. आणि बरेचसे इथं ज्या संस्था आहेत, आता गोंदियाला ज्या अग्रवाल कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, असे बरेचसे लोक आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. म्हणजे ते डायरेक्ट कॅम्पस मधनं घेऊन जातात. हा, डायरेक्ट कॅम्पस मधून घेऊन गेले. आणि त्यामुळे मग प्रचिती झाली आणि मग आज तो बरेचसे पोरं आता यायला लागले. पण आमची एक सगळ्यांना, म्हणजे मी तुमच्या माध्यमातून बोलू इच्छितो की 10वीच्या नंतर आमच्याकडे जर कोणी विद्यार्थी आला तर खरंच त्या विद्यार्थ्याला 11वी-12वी करण्याची आवश्यकता नाही. आता माझ्याकडे जे कोर्स आहेत, एक आर्किटेक्ट ड्रॉप्समन, ज्याला प्री इंजिनिअरिंग आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणू शकू, बरोबर. त्यानंतर पॅरामेडिकलचा एक कोर्स आहे, डीएमएलटीचा, आणि एक आहे ऍग्रिकल्चरचा. की हे जर पोरं डायरेक्ट 10वीच्या नंतर आले तर त्याला 11वी-12वी होते आणि त्याच्यानंतर तो जॉबसाठी तयार होतो आणि स्वतःच्या व्यवसायासाठी तयार होतो. कृषी केंद्राच्या धारकांसाठी जी शासनाने अट घातलेली होती की त्यांना डिप्लोमा धारक व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून ते मंत्रालयात असो किंवा याच्यात असो त्याचा खूप पाठपुरावा केला आम्ही. आणि पाठपुरावा केल्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रात आमच्या डिप्लोमावाल्यांना 3ही कृषी केंद्राच्या लायसन द्यायला सुरुवात झाली. पण पाठपुरावा आमच्या संस्थेने, कारण मी ग्रॅज्युएट असल्या कारणाने, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्या कारणाने मी करू शकलो. आणि संचालनापासून तर मंत्रालयापर्यंत मी सगळ्यांना भेटलो आणि बोर्डाचे अध्यक्ष साहेब त्यांनी मला खूप म्हणजे सहकार्य केलं आणि आज आमच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राचे जे ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण फायदा झाला. बरोबर. तर सर मला सांगा, आजच्या घडीला मग तुमच्याकडे व्होकेशनल कोर्सेस साठी स्ट्रेंथ काय? माझ्याकडे यावर्षी, म्हणजे आता मागचा कोरोनाचा काळ वगळता, कोरोनाच्या काळात तसे विद्यार्थी रोडावले होते, पण आता मागच्या वर्षीपासून आमच्याकडे 2 युनिट्स आहेत. 30-30चा एक युनिट आहे आणि मागच्या वर्षी 40 विद्यार्थी आमच्याकडे आलेले होते. तर आता मला सांगा, इतकं की आता जागृती केल्यानंतर, ओरिएंटेशन बऱ्याच कॉलेजला दिल्यानंतर आपल्याला काय वाटतं, आता जागृती विद्यार्थ्यांमध्ये आहे आपल्या कोर्सेस विषयी? तरी मला असं वाटतं की बॅच टू बॅच व्हेरी करतोय. आम्हाला प्रत्येक बॅचला तेवढं सांगावं लागतं. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कसं आहे की ते कोर्स जे आहेत, पॉलिटेक्निक हा फेमस नाव झाला, त्याच्या कारणाने सगळे पॉलिटेक्निक कडे जातात. पण हे कोर्स असे ज्यांचे जे नाव आहे वास्तुशास्त्र, आरेखक, तर बऱ्याचशा विद्यार्थी वाटायचे की बा ते ज्योतिषशास्त्र असतं ना त्याच्यासारखं काहीतरी सगळ्यांना ते वाटत होतं. पण जेव्हा कन्स्ट्रक्शनचे पोरं लागायला लागले आणि मागच्या 2-3 वर्षा अगोदर अनुकंपाचे बरेचसे आम्हाला माहीत झाले लिस्ट जिल्हा परिषद मधून, आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही इथं घेऊन आलो. म्हणजे ते ऍक्च्युअली आता तुम्हाला माहिती आहे की अनुकंपा कोणाला धारक होतात, तर ते असे बुजुर्ग लोक आले आमच्याकडे की जे 40 वयाचे आहे, 45 वयाचे आहे किंवा 30 वर्षाचे आहे, 25 वर्षाचे, अशी लोक आले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने तो कोर्स करून गेले. आणि त्याचा फायदा असा झाला की मागच्या 2-3 वर्षा अगोदर 11 पोरांचा नंबर त्याच्यात लागला, पुन्हा सिलेक्शन झालं. आणि मागच्या वर्षीची 15 लोकांची लिस्ट निघालेली होती, त्याच्यामधले एकट्या आमच्या कॉलेजचे 12 विद्यार्थी लागले. बरोबर. तर सर हे एक चांगलं कार्य आहे जे आपण ह्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करत आहात. पण
मला सांगा सर, या व्यतिरिक्त दुसरे काही कोर्सेस आपण या ठिकाणी चालवता? मग आम्हाला असं वाटलं की व्यवसाय प्रशिक्षण तर आम्ही चालवतोच, बरोबर. पण अजून आमच्या एक डोक्यात असायला मी मागच्या 2-4, 5-6 वर्षापासून हा सिव्हिल सर्व्हिसचा कोर्स माझ्या लक्षात आलेला होता. आणि त्यावेळेस आमची खरंच म्हणजे एक पोझिशन नव्हती की आम्ही कॉलेज सुरू करावं, पण एक हिंमत होती माझ्या. म्हणून आम्ही नाही का, जेव्हा आम्ही माहिती काढली तर मला बीए इन सिव्हिल सर्व्हिस जो आपण आपण बघतोय प्रत्येक तुकडोजी म्हणजे राष्ट्रीय तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी जी आहे, आरटीएम ज्याला म्हणतो आपण, त्यांच्या माध्यमातून बीए आपल्याकडे कोर्स आलेले आहे, बीकॉम आहे, बीएससी आहे. मग आम्हाला हे कळलं की बुवा हा जो कोर्स आहे नाविन्यपूर्ण आहे आणि आमचा नेहमीचा एक कल राहिला की नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं आणि विद्यार्थ्यांना जे आपल्याकडे जे विद्यार्थ्यांना भेटत नाही शिक्षण, ते शिक्षण इथं आणावं. बरोबर. आम्ही एनजीओला तेच काम केलंय की नाविन्यपूर्ण कामं करतो आणि याच्यात म्हणून बीए इन सिव्हिल सर्व्हिस असा हा आम्ही एक कोर्स आणला. अच्छा. ज्यामध्ये आमच्या जेव्हा त्याचा आम्ही अभ्यास केला त्याचा सिलेबसचा, तेव्हा आमच्या लक्षात आलं की मग गोंदिया जिल्ह्याचे तसेही मोजके पोरं आतापर्यंत युपीएससी ला गेलेले असतील म्हणजे 1-2च गेले आमच्या नजरेच्या समोर, ज्यांच्या आम्ही टीव्हीवर किंवा पेपरात त्यांचे नावं वाचले. मग माझ्या लक्षात असं आलं की बा आम्ही सचिव सोबत आम्ही चर्चा केल्या, गुड्डू भाऊ सोबत, की बा असं काहीतरी कोर्स आणावं आपण. आणि म्हणून मग आम्ही हा डिसिजन घेतला की बा बीए इन सिव्हिल सर्व्हिस हा पूर्ण युपीएससीचा सिलेबस आहे. बरोबर. आणि आपल्या इकडचे विद्यार्थी जर युपीएससीचा अभ्यास केलं तर ते कुठल्या तरी एका म्हणजे जी काही कॉम्पिटेटिव्ह एसएससी असेल, एमपीएससी असेल, किंवा त्याला पोलीस भरतीला जायचं असेल, किंवा मिलिटरी भरतीला जायचं असेल, किंवा तलाठी भरतीला जायचं असेल, असे छोटे छोटे सुद्धा क्रॅक करू शकतो. आपण शिकवतो त्यांना युपीएससी, पण एकदा कॉम्पिटेटिव्हची सवय पोरांना लागली पाहिजे, हा त्याच्यातला मेन उद्देश होता. म्हणून आम्ही मग 2021 ला हा बीए इन सिव्हिल सर्व्हिस कोर्स आणला. आणि आपल्या इकडे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनला पोस्ट ग्रॅज्युएशन नव्हतं. पोस्ट ग्रॅज्युएशन जागृतीला आहे, हिस्ट्रीला आहे, असे बरेचसे आहेत. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आपल्याकडे हे विद्यार्थी घडले पाहिजेत. आणि ह्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची पोरं जशी डायरेक्ट जॉब तर लागू शकत नाही, पण एक त्यांना त्याचा अवेअरनेस होतो की त्याला तुम्हाला पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ग्रामपंचायत ऍडमिनिस्ट्रेशन पासून तर तुम्हाला संसदच्या ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे नॅशनल प्लस इंटरनॅशनल दोन्ही ऍडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं शिकायला भेटतं. आणि जर ऍडमिनिस्ट्रेटिव्हची पोरं निघाले आणि जे आपल्या आताच्या महाराष्ट्रात किंवा जिल्हा परिषदला असेल, पंचायत समितीचं, त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपले पोरं गेले तर त्या अभ्यासाचा कुठं ना कुठेतरी एक चांगला फायदा होईल. आणि ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जे एचआरच्या पोस्ट असतात त्यामध्ये त्यांना जाऊ शकेल, म्हणजे ते ऍडमिनिस्ट्रेशन शिकले ना. म्हणून या कोर्सला म्हणजे आम्ही जे युनिव्हर्सिटी माहिती काढली इक्विव्हॅलंट टू एमबीए आणि इक्विव्हॅलंट टू एमएसडब्ल्यू असं त्यांनी आम्हाला म्हणजे मोगमपणे सांगितलं. आणि जेव्हा आम्ही अभ्यास केला तर खरंच आता आम्हाला ते समजायला लागलं की खरंच हा पोरगा म्हणजे पोरं निघतील ते इक्विव्हॅलंट आहेत बा, आणि ते भविष्यात काहीतरी चांगलं करू शकतील आणि कॉम्पिटेटिव्ह देऊ शकतील ना, कारण कॉम्पिटेटिव्ह त्याच गोष्टी येणार आहे. बरोबर. तर हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचे जे कोर्सेस आता आपण चालवतात सर, यासाठी काही स्ट्रेंथ आहे आता सध्याला आपल्याकडे? आमच्याकडे म्हणजे युनिव्हर्सिटीची आमची स्ट्रेंथ 120 ची आहे ग्रॅज्युएशनला, आणि 60 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी ही पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे. पण आम्ही ज्या पद्धतीने ओरिएंटेशन दिलं, आम्ही जवळजवळ इथल्या 25-30 कॉलेज म्हणजे आम्ही गोरेगाव पुरतेच मर्यादित न राहता, म्हणजे गोरेगाव तालुका मर्यादित न राहता आम्ही आमगाव तालुका घेतला, त्याच्यात आम्ही देवरी तालुका घेतला, त्याच्यानंतर आमचा गोंदिया तालुका घेतला, आम्ही जवळचा सडकजून तालुका आणि तिरोडा तालुका, अशा प्रत्येक तालुक्यात आम्ही ज्युनियर कॉलेजला जाऊन आम्ही ओरिएंटेशन दिलं विद्यार्थ्यांना की बा आता तुम्हाला एक काळ असा होता की ग्रॅज्युएशन करत असताना तुम्हाला बीए जेव्हा करत होतो आपण तर फक्त एका स्ट्रीम मध्ये आम्ही शिकत होतो की हिस्ट्री, जागृती, पॉलिटिकल असेच विषय शिकत होतो आणि एक ग्रॅज्युएशन घेत होतो. पण त्या ग्रॅज्युएशनच्या सोबतच तुमचं ग्रॅज्युएशनही होत असेल आणि आपल्या युपीएससीच्या जो परीक्षा होतात किंवा एसएससीच्या परीक्षा होतात किंवा कुठल्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा होतात त्यामध्ये हिस्ट्री किती, जागृती किती, पॉलिटिकल किती, सिसॅट किती, किंवा ह्या ज्या प्रत्येक गोष्टी आहेत असा डायरेक्ट कोर्स आलेला आहे. आणि तुम्ही ह्या कोर्समध्ये भविष्यासाठी आपली कुठेतरी चांगली तयारी करू शकता. आणि तसे सांगून आम्ही मागच्या 3 वर्षापासून अविरत आम्ही प्रत्येक वर्षी 120 ऍडमिशन बीए ला घेतलेले आहे, म्हणजे फुल स्ट्रेंथ मध्ये आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. कारण आम्ही गोरेगाव पुरतेच मर्यादित राहिलो नाही, आम्ही गोरेगावचे विद्यार्थी आमच्याकडे या वर्षीला आम्ही जो रेशो काढलेला आहे तो जवळजवळ 20% विद्यार्थी आमचे गोंदियावरून आले, आम्हाला 5% आम्हाला आमगाववरून आलेला आहे,
आणि 2-3% आम्हाला इथनं आलेले आहेत आमच्या तिरोड्यावर. आणि सडक अर्जुनीची पांढरीसारख्या जे शाळा आहेत तिथून सुद्धा आमच्याकडे विद्यार्थी आहेत. आणि मला सांगायला वाटेल की तिरोड्याचे म्हणजे सडक अर्जुनीचे विद्यार्थी आले मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचे, ते माझ्या कॉलेजच्या आजच्या तारखेत टॉपर आहेत. आणि ते तुमच्या क्षेत्रातले, ते माझ्या क्षेत्रातले आहेत. आणि आपल्या इथले आपलं किरसन साहेबांची शाळा आहे ना आपल्या बोडुंद्याला, त्या शाळेची एक विद्यार्थिनी माझ्याकडे आता टॉपर आहे आपल्या युनिव्हर्सिटीला चांगली. तर सर हे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचे जे कोर्स आहे ते 3 वर्षाचं आहे की कसं आहे? नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते 2 वर्षाचं आणि जे ग्रॅज्युएशन आहे ते 3 वर्षाचं, 6 म्हणजे 6 सेमिस्टरला. आणि 6 सेमिस्टरला त्यांनी ज्या पद्धतीचं सिलेबस दिलेला आहे की पोरांच्या राहण्यापासून, वागण्यापासून आणि प्रत्येक पहिल्या सेमिस्टरला, त्याच्यानंतर मग वेगळा सिलेबस. आणि तो प्रत्येक 6 म्हणजे त्याला प्रिलिम पासून तर मेन्स पासून तर इंटरव्ह्यू पर्यंतचा पूर्ण सिलेबस त्याच्यात दिलेला आहे. तर सर मला सांगा, आता आपण काय पायाभूत सुविधा मग ह्या विद्यार्थ्यांसाठी उभ्या केल्या आहेत कॉलेजमध्ये? काय इन्फ्रास्ट्रक्चर, काय कसं काय सांगाल याविषयी? आम्ही प्रत्येक कॉलेजला बघितलं की बाबा पोरांना प्रत्येक सुविधा मिळाली पाहिजे, की त्यांना चांगला हॉल मिळाला पाहिजे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे त्याला आपण ऑडिटोरियम हॉल म्हणून, किंवा कुठलाही प्रोग्राम झाला ते आम्ही विद्यार्थ्यांना मुव्हाय केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या क्लासरूम आमच्या 600 स्क्वेअर फीटाच्या हिशोबानं किंवा तिथं जास्त 60 विद्यार्थी बसू शकतील असे आम्ही पूर्ण त्यांना इम्युनिटीज दिलेली आहे. डेस्क बेंचेस आम्ही त्यांना दिलेले आहे. त्यानंतर कम्प्युटर्सचे जे काही त्यांना नॉलेज होऊ शकेल ते आम्ही त्यांना देतो. ऑनलाईन त्यांना जेवढं काही देता येईल की युट्यूबला गेला किंवा अजून जे काही साईट्स आहेत त्यामध्ये पूर्ण जाऊन, आणि जे आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे जे असे पिक्चर आहेत, तानी सारखे पिक्चर जाणून आम्ही विद्यार्थ्यांना दाखवतो की कुठंतरी विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना येऊ. किंवा आता आम्ही नेहमीच आता पेपरमध्ये किंवा टेलिव्हिजन बघतो की रिक्षावाल्याचा मुलगा हे झाला, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला किंवा त्याचा मुलगा बीडीओ झाला. तर अशा ज्या इन्स्पिरेटिव्ह ज्या कहाण्या आहेत ते शिक्षणाचा भाग नाही आहे, सिलेबस मध्ये नाही आहे, पण विद्यार्थ्यांना आताचा जो कल आलेला आहे किंवा मोटिवेशन मिळावं, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळतात, पण आता तो थोडा वेळ बघतात आणि पोरांच्या डोक्यातून निघून जातो. म्हणून आम्ही त्यांना जे काही डॉक्युमेंटरी फिल्म आहेत ते आम्ही पोरांना जाणून दाखवण्याचा प्रयत्न करतो फावल्या वेळेत, की क्लास झाले आणि त्याचा एक काळ आम्ही डिसाईड करतो किंवा एक दिवस सॅटर्डेचा जो हाफ डे असतो त्याच्यामध्ये पोरांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून विद्यार्थ्यात अभ्यासासोबत ह्या गोष्टीकडे म्हणजे आम्हाला समाजात किंवा आपल्या देशात काय काय घडामोडी तुम्हाला ओव्हरऑल एक मल्टीपर्पज स्टुडंट आपल्याला आम्हाला घडवायचे आहेत भविष्याच्या हिशोबाने. तर सर इथे काही लायब्ररीची व्यवस्था? हो, लायब्ररी आम्ही तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या काही कॉम्पिटेटिव्हच्या पुस्तकं आहेत त्या आम्ही पूर्ण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची डिमांड येते आम्ही त्या डिमांड आम्ही पूर्ण करतो आणि त्या पुस्तकं त्यांना मोहया करण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. अच्छा, या व्यतिरिक्त अजून काय आपण भविष्यात ऍड करणार आहात या सगळ्या पायाभूत सुख सुविधामध्ये विद्यार्थ्यांच्या? अजून परत काय कोर्सेस आपल्याला आणायचे आहेत, काय सांगाल आपण याविषयी? अजून कोर्स वगैरे आणायचं नाही, म्हणजे आम्ही काही डिसिजन घेतलेलं नाही आहे, पण तरी आम्हाला असं वाटतं की बाबा आम्ही एक डिग्री कॉलेज आता सक्सेसफुली रन करत आहोत मागच्या 3 वर्षापासून. तर मला असं वाटतं की खरंच आपल्या ज्या गोरेगाव क्षेत्रात काही असे वेगळे जे कोर्स आहेत, मी आता त्या कोर्स बद्दल सांगणार नाही, पण आमचा अभ्यास सुरू आहे, बरोबर, की आपल्या विद्यार्थ्यांना, कारण आता सगळीकडेच मेडिकलचा खूप सुरू आहे आणि खूप सारे डीएमएलटीची कोर्स आणि बरेचशा लोकांनी आणलेले आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त लिटरली असं वाटतं की डीएमएलटीचा कोर्स करूनच काही विद्यार्थ्यांचा फायदा होणार नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन किंवा त्याला एमएसबीटीचे जे कोर्स आहेत असे जर कोर्स आणले तर विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही. बरोबर, आणि विद्यार्थ्यांना चांगल्या म्हणजे त्या शाखेत जाता येईल. बरोबर, हा माझा त्याच्यातला हे आहे. आणि आम्ही पहिल्या ह्या बॅच मधून जे 2-4 पोर घडतील, आम्ही सगळ्यांनाच घडू शकत नाही, पण काही विद्यार्थी घडलेत. माझी म्हणजे विचार आहे की आपण अजून कुठले ग्रॅज्युएशन कोर्स आणू असं आमच्या डोक्यात आहे अजून. अच्छा, तर या व्यतिरिक्त सर मला एक आपल्याला विचारायचं आहे, आपण काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून तरुण विद्यार्थ्यांना ज्यांना अशा कोर्सेसची आवड आहे किंवा ज्यांनी शिकलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, काय संदेश आपण त्यांना देऊ इच्छिता? चांगला प्रश्न केला. खरंच मला एक मनात खूप एक शोकांतिका आहे की मी ज्या विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचण्याचा, म्हणजे
मी ज्यांच्या म्हणजे त्यांना असं म्हणता येईल की बाबा ज्या विद्यार्थ्यांना मला जाता आलं पाहिजे मी त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकत नाही आजच्या तारखेला, कारण त्या विद्यार्थ्याची आवड निवड काय हे मला माहित नाही आणि मला त्याच विद्यार्थ्याला म्हणजे ओळखायचं आहे की जो मला ढूंढतो आहे, बरोबर, म्हणजे माझ्या कॉलेजला सर्च करतो आहे, अशा विद्यार्थ्यांना मला पोहोचायचं आहे की जेणेकरून त्या विषयाच्या अनुषंगी ज्या पोरांना अभ्यासक्रम करायचा म्हणजे ज्याला युपीएससी द्यायची असेल किंवा कुठली कॉम्पिटेटिव्ह परीक्षा द्यायची असेल असेच विद्यार्थी माझ्यापर्यंत येत, अशी माझी प्रामाणिक प्रयत्न आता सुरू आहे की जेणेकरून माझे जे येणारे विद्यार्थी आहेत, आता आम्ही काय करतो की ते जे विद्यार्थी आलेत त्यांचेच आम्ही ऍडमिशन घेऊन राहिलो, पण या वर्षी आम्ही 50% विद्यार्थी असे घेतलेत की खरंच तुम्हाला त्याच्यात आवड आहे का. आम्ही त्यांना एक छोटस प्रश्नवली दिली आणि त्या प्रश्नवली ज्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करून दिलं त्यांच्याकडनं जाणूनच पत्र आम्ही लिहिलं आणि हे करण्याचा मागचा एकच उद्देश होता की आम्ही 2-4 वर्षात जे बघितलं, ज्या पद्धतीने जिल्हा परिषदचं आता लक्ष आहे नाही आहे मला माहित नाही, मी त्यांच्यावर तेवढा काही आक्षेप घेणार नाही, पण शिक्षणाचा ज्या पद्धतीने जे विद्यार्थी शिकत आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी एक जिज्ञासा अजूनही आमच्या ह्या ग्रामीण क्षेत्रात दिसत नाहीये आणि बरेचसे विद्यार्थी त्यांना कुठली माल प्रॅक्टिस होते मला माहित नाहीये, पण बरेचसे विद्यार्थी आम्ही 58% विद्यार्थ्यांना इंग्रजीत नावं लिहि म्हणलं तर त्याला लिहिता आलं नाही. ही एक आपल्यासाठी एक मोठी शोकांतिका आहे म्हणजे शिक्षण विभागासाठी की आपण शिक्षणाच्या तळागाळाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, एक सुज्ञ नागरिक घडावा किंवा तो समाजा उपयोगी व्हावा किंवा येणारा काळातला तो नेता असावा, जे ज्या उद्देशाने आपण त्याच्याकडे बघतो आणि त्यामुळं मिडल क्लासचा असेल किंवा हायस्कूलचा असेल किंवा ज्युनियर कॉलेजचा असेल, आता त्याच्या मग काय कारण आहेत हे मला माहित नाही, पण असे विद्यार्थी येऊन राहिले की खरंच त्यांना त्या म्हणजे त्याला काही त्या गोष्टीचा गंधच नाहीये. तर मी अशा विद्यार्थ्यांना तर शिकवणार म्हणजे आता जे येतील माझ्याकडे त्यांना मला माझा कामच आहे शिकवण्याचा, पण माझा नेहमी प्रयत्न असा राहणार आहे की मी गोरेगाव तालुक्यापुरतच मर्यादित न राहता माझ्याकडे पूर्ण जिल्ह्याचे लोक आले पाहिजे आणि असे विद्यार्थी आले पाहिजे की ज्यांना खरंच कॉम्पिटेटिव्ह द्यायची, ज्यांना आवड आहे, मग ते कुठलीच कॉम्पिटेटिव्ह देऊ ते पोरं माझ्यापर्यंत येतात आणि त्यांना लागणारी जेवढी काही अत्याधुनिक लायब्ररी आहे, कारण मी आता तुम्ही बघितलं नसाल पण मी आपल्या आत्या बिल्डिंगला मी एक अभ्यासिका तयार केलेली आहे आणि एक लायब्ररीचा हॉल तयार केलेला आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आज जे प्रायव्हेट बऱ्याचशा लायब्ररी उघडलेल्या आहेत गोरेगाव सारख्या जागी चार्जिंग करतात आणि मी बाहेरच्या विद्यार्थ्यांना जर पाचारण करणार नाही, पण मी माझ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जेवढं काही त्याला देता येईल म्हणजे त्याला कारण करंट इव्हेंटची आवश्यकता आहे त्याच्याकडनं त्या हिशोबानं जेवढी काही फॅसिलिटी देता येईल मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सर एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी संपूयात. तर सर ह्या कोर्सेससाठी काही फीस आपण विद्यार्थ्यांकडनं घेता की नाही? मी ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्याकडनं कुठली फीस म्हणजे जी शास्त्र म्हणजे युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेली आहे त्याला जी ऍडमिशन फीस आहे 1115 रुपये आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 3115 रुपये. यावर्षी मला वाटतं काहीतरी कमी झालेली आहे, पण मागच्या वर्षीपर्यंत 1015 आणि ते म्हणजे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन. पण व्होकेशनल कोर्स हे स्वयंअर्थसहित असल्या कारणानं जी बोर्डाने ठरवून दिलेली आहे की बा तुम्ही त्या विद्यार्थ्यांना जेवढी फॅसिलिटी देता येत असेल द्या आणि त्यानंतर मग तेवढी तुम्ही त्यांच्याकडनं फीस घ्या. तर म्हणून त्यांच्याकडनं आम्ही एक टेम्पररी कॉन्व्हेंट पेक्षा कमी 15-20 हजार रुपये आम्ही त्याच्याकडनं फीस घेतो. अच्छा, आणि पूर्ण कोर्स तुम्ही त्यांच्याकडून आम्ही करून देतो. बरं, तर सर आपलं मी धन्यवाद करतो, आपण आम्हाला वेळ दिली आणि ह्या सगळ्या आपल्या कॉलेजबद्दल आणि इथे असणाऱ्या कोर्सेसबद्दल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना आपण माहिती दिली. तर आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि कॉलेजच्या वाटचालीसाठी आम्ही आमच्या चॅनलकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. थँक्यू.